महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या सर्व अधिकारी कर्मचारी बंधू तसेच राज्य केंद्र शासनाच्या सर्व महामंडळे, निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या अधिकारी कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार। आम्ही जाणतो आहोत की आपल्यापैकी अनेक जण कुप्रशासनाचे बळी आहात। पदोन्नतीमध्ये अन्याय होणे, आपण सेवानिवृत्त होईपर्यंत प्रशासनाने झोपा काढणे व नंतर पेन्शनमध्ये अडथळा आणण्यासाठी ऐनवेळी जुने मडे उकरून विभागीय चौकशी सुरू करणे, सेवानिवृत्त झाल्यावरही 4 वर्षापेक्षा जास्त विषयावर विभागीय चौकशी सुरू करणे वर्षानुवर्ष चालूच आहे। निष्कारण निलंबन करणे, वर्षानुवर्ष निलंबन कायम ठेवणे, निर्वाह भत्ता देखील वेळेवर न देणे, 3 महिन्यानंतर 75% निर्वाह भत्ता देणे, निलंबन काळात कार्यालयात मस्टर व स्वाक्षरी करण्याच्या बेकायदेशीर आग्रह धरणे इत्यादी प्रकार चालूच आहेत। तुम्हाला तुमची दुय्यम सेवा पुस्तिका तयार करून अद्यावत दिल्या जातात का? तुम्हाला तुमच्या GPFच्या स्लिप दरमहा नियमित दिल्या जातात का? तुमचे GPF पासबुक व्याजासह अद्यावत ठेवले जाते का? तुम्हाला दर महिन्याला नियमितपणे वेतन स्लिप मिळते का? खऱ्या गुन्हेगारांऐवजी तुम्हालाच बळीचा बकरा केले जाते का? महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाईट हेतून त्रास दिला जातो का? कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ वरिष्ठ तसेच सहकारी यांच्याकडून केला जातो का? गोपनीय अहवाल, ज्येष्ठता यादी, बदल्या, समायोजन, माहिती नियुक्तीमध्येही आपल्यावर अन्याय केला जातो। पण मित्रहो, आपण विचार केलाय का की हे आपल्या बाबतीतच नेमकं का होतं? आपली चूक असू शकते पण ती नेहमीच गंभीर असते असं नाही। त्यामुळे निलंबन, विभागीय चौकशी करण्याची गरज नसते। विभागीय चौकशी नियम पुस्तिका 1991 व सर्वोच्च न्यायालय, देशातील माननीय उच्च न्यायालय, माननीय महाराष्ट्र न्याय प्राधिकरण, माननीय केंद्रीय न्याय प्राधिकरण व इतर यांनी दिलेले न्यायनिवाडे एकतर प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांना माहिती नसतात किंवा ते झुगारून देण्याची प्रवृत्ती काही वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्या लहरीचे व अहंकाराचे तुम्ही बळी ठरता। का सहन करता मित्रांनो हे सर्व? मी विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 3 वचनांची तुम्हाला आठवण करून देतो। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, म्हणजे तुमच्या सेवा आणि सेवानिवृत्ती संबंधी नियमांची जास्तीत जास्त अभ्यास करा। अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे, म्हणजे तुम्हाला लहरी आणि अहंकारी विशिष्ट हेतून त्रास देणाऱ्या व विविध प्रकारे अन्याय करणाऱ्या तुमच्या वरिष्ठापेक्षा तुम्ही जास्त जबाबदार आहात। गुलामाला जाणीव करून द्या की तो गुलामीत जीवन जगत आहे, म्हणजे तो अन्यायाविरुद्ध आणि गुलामगिरी विरुद्ध पेटून उठेल। आपणास आपल्या पवित्र भारतीय राज्यघटनेतील असलेल्या महत्त्वाच्या तरतुदींचा अभ्यास करणे आवश्यक आहे। आपण मराठी बाण्याचे स्वाभिमानी मावळे आहोत। आपण न्यायप्रिय जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांचा लढाऊ बाणा व वारसा विसरलो आहोत की काय? महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरकर यांचा लढा आणि वारसा आपण विसरलो आहोत का काय? राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी प्रतिकूल परिस्थितीत दाखवलेला लढाऊपणा आपण विसरलो आहोत की काय? थोरले बाजीराव पेशवे यांचा लढाऊपणा आणि संघर्ष आपल्या ध्यानात आहे की नाही? माझ्या मराठी अधिकारी आणि कर्मचारी बंधूंनो, सोडा ती भीती, तोडा आता चुप्पी आणि सज्ज व्हा आपल्यावरील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी। आम्ही आहोत तुमच्यासोबत कायम लढण्यासाठी। आनंद मल्टीपर्पज कन्सल्टिंग सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा आहोत। तसेच सर्व खात्यातील सर्व स्तरातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी न्यूनगंड बाजूला सारून नोकरशाहीमधील सरंजामशाही, निजामशाही, हुकुमशाहीचे अस्तित्व संपवून टाकण्यासाठी सज्ज व्हा। भारतात लोकशाही आहे, त्यामुळे ती प्रशासनात आणि नोकरशाहीत सुद्धा राबवण्यासाठी सज्ज व्हा। आम्ही आहोत तुमच्या पाठीशी। सुनील कौसडीकर, प्रकल्प संचालक।